एकीकडे युद्धाची परिस्थिती तणावपूर्ण असताना दुसऱ्या बाजूला विविध नव्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुद्धा सुरू आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्त्र चाचणी झाली आहे हे विशेष। आणि क्षेपणास्त्र चाचणी करणारा देश दुसरा तिसरा कुठला नाही तर उत्तर कोरिया आहे। किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे सध्याचे हुकुमशहा आहेत। त्यांच्या नेतृत्वात नव्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली। 420 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्रात आहे असं समजतंय। या संदर्भातला आणखी तपशील आपण पटकन जाणून घेणार आहोत। उत्तर कोरियाने चाचणी केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी कशी होते का होते या संदर्भातला तपशील जाणून घेण्यापूर्वी त्याचं नाव समजून घ्या। ते आहे सेजिल। सेजिल हे नाव असलेलं क्षेपणास्त्र 2500 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं। सेजिल क्षेपणास्त्र 700 किलो स्फोटक घेऊन जाऊ शकतं। त्याचा प्रति तास प्रवास करण्याचा वेग 17000 किलोमीटर इतका आहे। शत्रूच्या रडारला चकवा देऊन मारा करणं ही सेजिलची खासियत आहे असं सांगितलं जातंय। सामरिक क्षेत्रामध्ये डान्सिंग मिसाईल अशी सेजिलची ओळख आहे।